अकलूज येथे बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर डमी ग्राहक म्हणून गेलेल्या 2 महिला पोलिसांना आरोपींनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना दिनांक 18 रोजी दुपारी 12:30 वाजता घडली आहे। या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार PSI सोनाली मोरे व पोलीस हवालदार अलका कदम यांना डमी ग्राहक म्हणून पाठवण्यात आले होते। त्यांना संग्रामनगर नौचारी येथून वाहनातून म्हसवड तालुक्यातील पळशी येथे नेण्यात आले। तिथे गर्भलिंग निदान चाचणीच्या तयारीत असताना आरोपींना दोन्ही महिला पोलीस असल्याचा संशय आला। त्यानंतर त्यांनी दोघींना मारहाण करून सापळा रचलेल्या पोलिसांच्या कामात अडथळा आणत घटनास्थळावरून पळ काढला आहे। या प्रकरणी महेश नंदकुमार खाडे यांच्यासोबत 2 अनोळखी पुरुष व 2 अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही फिर्याद पोलीस हवालदार अलका कदम यांनी दिली असून पुढील तपास DYSP संतोष वाळके करीत आहेत। आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत। बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा DYSP संतोष वाळके यांनी यावेळी दिला।